आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या चाळीतल्या घरात तुझा साखरपुडा झाला, लग्नात एवढा तमाशा झाला, तरी त्या सईला मी या घरातली सून म्हणून एक्सेप्ट केलंय. अजून काय करू आता? आय नो आय नो माझ्या लग्नाच्या बाबतीत जे काही घडले ते तुला अजिबात आवडलं नाही. पण आता झालंय माझं लग्न सईंशी, आणि जितक्या लवकर आपण हे सगळं एक्सेप्ट करू तितकं चांगलं असेल आपल्याकरता. बरोबर आहे तुझं. मला आवडो ना आवडो, ती काय आता या घरची सून झालीये, पण तिला सुद्धा कळायला हवं ना की ती आता या घरातली सून आहे, जहागीरदारांच्या घरची सून. याचं भान तिने ठेवायला नको? आई काय झालंय म्हणजे सईंचं काही चुकलंय का? आय मीन मला तरी असं काही जाणवलं नाही, पण काही घडलंय का असं? प्लीज सांग मला. तुला जाणवायला तू घरात असायला हवं ना. मी आज नेमकी घरात होते, त्यामुळे तिच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे मला तरी कळलं. जॉब करायचं म्हणते तुझी बायको, जहागीरदारांच्या घरची सून ही जॉबसाठी वणवण भटकणार. सी, मला कळतंय तिला काम करावंसं वाटू शकतं. मी पण एक बिझनेस वुमन आहे, मी समजू शकते तिची अर्ज. ती केपेबल असती ना तर मी तिला ऑफिसमध्ये घेऊन गेले असते, प्रोजेक्ट हेड केलं असतं, माझ्या खुर्चीत बसवलं असतं तिला, तेही मानाने. बट सॉरी टू से, सईमध्ये ना ती कॅपॅसिटीच नाही. तिला बिझनेसचा गंधच नाही, त्यामुळे मग तिला रिस्पॉन्सिबिलिटी देणं हे शक्यच नाही. सो तिच्याकडे जॉब करण्याशिवाय दुसरा ऑप्शनच उरत नाही. सो सईंना जॉब करायचा आहे. आणि ते स्वतःसाठी नाही, तर तिच्या भावासाठी आणि तिच्या आईसाठी. त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडण्यासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी हिला जॉब करायचा आहे. प्रॉब्लेम काय आहे? आय मीन जर त्यांना त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांच्या घरच्यांची यांच्यावर जर जबाबदारी आहे आणि ती त्या पार पाडतात तर प्रॉब्लेम काय? म्हणजे मला तरी यात काही चुकीचं वाटत नाही आहे. देवांश, तू ना एकाच बाजूने विचार करतोयस. तिला आपल्या घरच्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, ही झाली एक बाजू. पण दुसरी बाजू ही आहे की ती आता आपल्या घरची सून आहे आणि आपण जहागीरदार आहोत. आपल्या